एका वर्गात 40 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. वर्गात 10 विद्यार्थी जास्तीचे आलेत, ज्यांचे सरासरी वय 25 वर्ष आहे. तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती? तर बघा मित्रांनो, हा प्रश्न मुंबई शहर पोलीस भरती 2025-26च्या एक्झाममध्ये विचारण्यात आलेला होता. आता याला सोडवायचं कसं? चला पाहूया. बघा, एका वर्गात 40 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय किती दिले आपल्याला? 20 वर्षे. म्हणजे या ठिकाणी घेऊ आपण, ही आहे विद्यार्थी संख्या आणि इथं त्यांची सरासरी, आणि या ठिकाणी घेऊ त्यांचं एकूण वय. आता सुरुवातीला विद्यार्थी संख्या किती आहे? 40 आहे. त्यांचं सरासरी वय किती आहे? 20. आता या दोन्हीचा जर गुणाकार केला तर त्यांचं आपल्याला एकूण वय भेटते. मग 4 1 4 2 8 आणि 8वर हा आणि हा 2 शून्य जसे आलं तसे, म्हणजेच किती झालं? एकूण वय 800 झालं. आता दुसरी वेळेस काय म्हटले त्याने की त्या वर्गात 10 विद्यार्थी जास्तीत आले, ज्यांचे सरासरी वय किती होतं? 25. हे 10 विद्यार्थी जास्तीचे आले आणि त्यांचं सरासरी वय 25. आता या दोन्हीचा जर गुणाकार केला तर आपल्याला एकूण वय भेटेल. मग 25 1 25 आणि वरचा एक शून्य जसा, म्हणजेच 250. आता काय करायचं? विद्यार्थी संख्या जी आहे या विद्यार्थी संख्येची बेरीज करायची. म्हणजे टोटल विद्यार्थी संख्या किती? 40 आणि 10 50. आणि यांचं एकूण वय किती आहे? हे बघा, एकूण वयाची करायची बेरीज. 800 आणि 250, हे 0, हे 5, 8 आणि 2 10, म्हणजे एकूण वय किती आले? 1050. आणि टोटल विद्यार्थी किती आहेत? 50. आता या एकूण विद्यार्थी संख्येनं एकूण वयाला भागायचं, त्यावेळेस आपल्याला त्यांची एकूण सरासरी भेटेल. हे बघा, आता याला आपण 50 भागू. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 5 1 5, 5 2 10, उरला किती? 5. आता या 5नं जर 5ला भागलं तर 5 1 5, म्हणजेच किती? 21. फायनल उत्तर किती आलं? 21. म्हणजे आपलं फायनल उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 21 वर्ष हे त्यांचे सरासरी वय असणार आहे. तर बघा मित्रांनो, हा प्रश्न अशा पद्धतीने आपण सोडवला आहे. आणि अजून ना अशा प्रकारचे बरेचसे उदाहरणं आपण घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले सर्व प्रश्न मी या चॅनलच्या माध्यमाने चॅनलवर टाकणार आहोत.